हाय स्टुडंट्स, तर आपल्याला टुडे मॅथमॅटिक्सचा आपला 12th मॅथमॅटिक्स फर्स्ट पेपर पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपला जो चॅप्टर चालू करायचा आहे तो आहे मॅट्रासेस. म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहोत, मॅट्रासेस पाहणार आहोत. फर्स्ट मॅट्रासेस किंवा मॅट्रिक्स. तर मॅट्रासेस पाहण्यासाठी फर्स्ट काय करावं लागतं, आपला डिटर्मिनंटचे कन्सेप्ट आणि मॅट्रासेसचे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे 11th साठी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 11th तुम्ही लर्न केलात लास्ट इयरमध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंट हा जो चॅप्टर आहे तो झालेला आहे. म्हणजे जो बेसिक आहे आपल्याला 11th साठी डिटर्मिनंट अँड मॅट्रासेस असे 2 चॅप्टर्स होते. ते चॅप्टर्स तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं बेसिक आलं पाहिजे. तर फर्स्ट आपल्याला ते बेसिक, आता हा जो आपला व्हिडिओ आहे फर्स्ट व्हिडिओ तो बेसिक व्हिडिओ असेल. तो बेसिक व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एखाद्या चॅप्टरचा सगळ्यात जो इम्पॉर्टंट जो असतो तो असतो बेसिक व्हिडिओज. कारण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जितके काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते पूर्ण कन्सेप्ट कव्हर केले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओपासून एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल. तर महत्त्वाचं काय आहे, जो बेसिक आहे त्या चॅप्टरचं बेसिक. आता मॅट्रासेसचं बेसिक काय असणार आहे, मॅट्रासेसचं बेसिक जे आहे ते डिटर्मिनंट आणि मॅट्रासेस ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा त्याचे कन्सेप्ट जे आहेत. मॅट्रासेस मीन्स मॅट्रासेसचे डेफिनेशन्स, टाईप्स ऑफ मॅट्रासेस, आपण ॲडिशन ऑफ मॅट्रासेस पाहिलं, मल्टिप्लिकेशन पाहिलेलं आहे. हे पूर्ण बेसिकमध्ये कव्हर झालेलं आहे. तर फर्स्ट इथं पहा, तर फर्स्ट आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रासेस मध्ये काय डिफरन्स आहे ते पाहूत. तर फर्स्ट डिटर्मिनंट मीन्स कसं असणार आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंटला आपण डिनोटेड बाय काय करतो, डी ने डिनोट करतो आपण. तर ते एक्झाम्पल पहा, असं घेतलं आपण फर्स्ट. तर फर्स्ट तुम्हाला काय महत्वाचं आहे इथं, आता ह्याला काय म्हणतात, दिस इज अ हॉरिझॉन्टल, दिस इज रोज, व्हर्टिकल लाईन्स इज कॉल्ड एज काय, कॉलम्स. म्हणजे फर्स्ट मला काय सांगायचे आहे, जे हॉरिझॉन्टल आहेत त्याला आपण काय म्हणतो, आपण रो म्हणतो, आणि जे व्हर्टिकल आहेत त्याला काय म्हणतो, आपण कॉलम म्हणतो. तर इथं कंडिशन काय असणार आहे, मग तुम्ही डिटर्मिनंट चॅप्टर हा शिकलात, आपला जे चालू आहे तो मॅट्रासेस आहे. पण आपल्याला पाहायचं आहे की डिटर्मिनंट आणि मॅट्रासेस हे कसे रिलेटेड आहेत, एकमेकाचे कसे रिलेटेड आहेत. त्यामुळे आपल्याला डिफरन्स काय आहे डिटर्मिनंट आणि मॅट्रासेसमध्ये हे पाहता येईल. ह्याच्यासाठी आपण फर्स्ट जो कन्सेप्ट आहे तो डिटर्मिनंटचा कन्सेप्ट नेमका कसा आहे तो पाहूत. तर फर्स्ट हा जो कन्सेप्ट असणार आहे तो कसा आहे पहा. तर फर्स्ट मी सांगितलं तुम्हाला रो मीन्स आणि कॉलम मीन्स. रो मीन्स काय, जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत दॅट इज कॉल्ड एज काय, रोज, आणि जे व्हर्टिकल लाईन्स आहेत दॅट इज कॉल्ड एज काय, कॉलम्स. तिथे कंडिशन काय पहा, कंडिशन मस्ट आहे m इक्वल टू n. आता m मीन्स वेअर, m मीन्स नंबर ऑफ रोज, आणि n मीन्स काय, नंबर ऑफ कॉलम्स. m मीन्स नंबर ऑफ रोज, n मीन्स नंबर ऑफ कॉलम्स. तर डेफिनेशन कशी आहे, डिटर्मिनंटची डेफिनेशन, द अरेंजमेंट ऑफ इक्वल नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे जी काही अरेंजमेंट आहे ती कशी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. काय इक्वल असली पाहिजे, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. जी अरेंजमेंट आहे त्या नंबरची कशी असली पाहिजे, इक्वल. काय इक्वल असले पाहिजे, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. एनक्लोज्ड बाय अ व्हर्टिकल बार. ह्याला काय म्हणायचं आपण, व्हर्टिकल बार असं म्हणायचं. जी काही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, व्हर्टिकल बार मध्ये करायची आहे. तर जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट असं म्हणतो. सिंपल आहे, द अरेंजमेंट ऑफ इक्वल ही कंडिशन मस्ट आहे. कुठं, डिटर्मिनंटमध्ये काय, ही कंडिशन मस्ट आहे. कुठली कंडिशन, नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. तर डिफरेन्शियल पहा, द अरेंजमेंट ऑफ इक्वल नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स एनक्लोज्ड बाय अ वर्टिकल बार इज कॉल्ड एज काय, डिटर्मिनंट. आता
डिटर्मिनंट हे 2 टाईपचे आहेत. फर्स्ट काय 2x2 ऑर्डर डिटर्मिनंट आणि सेकंड काय आहे 3x3 ऑर्डर डिटर्मिनंट. तर फर्स्ट आपल्याला इतकंच पाहायचं होतं, हे जे कन्सेप्ट आहे तो पाहायचा होता. कन्सेप्ट काय नंबर ऑफ रोज इक्वल टू काय असले पाहिजे नंबर ऑफ कॉलम्स. कन्सेप्ट काय आहे नंबर ऑफ रोज इक्वल टू काय असले पाहिजे नंबर ऑफ कॉलम्स. त्याच्यानंतर आपण डिटर्मिनंट पाहिलं होतं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. काय पाहिलं होतं आपण व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. ह्याची व्हॅल्यू काय होऊ शकते मग समजा हा 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे, ह्याची व्हॅल्यू येऊ शकते AD मायनस BC. आता AD मायनस BC मीन्स काय व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. तुम्हाला काय करायचे आहे ह्या 2 एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन मायनस काय ह्या 2 एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन. तर मला काय सांगायचं होतं इथं फक्त तसं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंटमध्ये 2x2 ची पण व्हॅल्यू येऊ शकते आणि 3x3 ची पण येऊ शकते. मला इतकं सांगायचं आहे एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. तर फर्स्ट कन्सेप्ट लक्षात आला डिटर्मिनंटचा. आता पाहायचं आपला मॅट्रासेसचा कन्सेप्ट. तर मॅट्रासेसचा कन्सेप्ट कसा असणार आहे पहा. आता मॅट्रासेस आता इन डिटर्मिनंट त्याला आपण कॅपिटल डी ने डिनोट करत असतो. कॅपिटल डी और डेल्टा. त्याला कशाने डिनोट करतो आपण डेल्टाने डिनोट करतो. आता मॅट्रासेस पहा चॅप्टर चालू आपला मॅट्रासेस. पण मॅट्रासेस कशावर डिपेंड आहे डिटर्मिनंट आणि जे आपल्याला 11th झालेलं आहे मॅट्रासेस ह्याच्यावर डिपेंड आहे. मग आपण डिफरन्स पाहायचे आहे. आता बेसिक ऑफ मॅट्रिक्स जे तुम्हाला ऑलरेडी 11th मध्ये झालेलं आहे बेसिक ऑफ मॅट्रासेस. तर पहा फर्स्ट मॅट्रासेस आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. म्हणजे आपण एखादा मॅट्रिक्स आपल्याला जर डिनोट करायचा असेल त्याला आपण काय करू शकतो आपण कॅपिटल लेटर्सनं डिनोट करू शकतो. ते कसं होऊ शकते पहा A11 A12 A13 हे डॅट ॲस A1N A21 A22 A23 डॅट ॲस A2N A31 A32 A33 डॅट ॲस A3N. त्याला सिम्प्लिफाय केला आपण म्हणजे असं घेतलं आपण AM1 इकडे पण आपण AMN. हे कसं घेतलं आपण इन जनरल एलिमेंट घेतले. कसे घेतले आपण इन जनरल एलिमेंट. आता मला सांगा इथं जो मॅट्रासेस आहे इथं कंडिशन वगैरे आहे का. इथं मॅट्रासेसमध्ये पण सेम जे तुम्हाला मी सांगितलं हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड ॲज रोज. म्हणजे हे जे हॉरिझॉन्टल आहेत त्याला आपण इथं पण काय म्हणतो रो म्हणतो आणि जे व्हर्टिकल आहेत त्याला आपण काय म्हणतो आपण इथं कॉलम म्हणतो. नंतर आहे ह्याची जी ऑर्डर असणारी आहे ती M/N असणारी आहे. तर इथं गरजेचं नाही आहे की नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. हे असं गरजेचं नाही आहे इक्वल असलेच पाहिजे. ते कसं होऊ शकतं मग नंबर ऑफ रोज नीड नॉट बी इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे असं गरजेचं नाही आहे की नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असले पाहिजे. ते असतील किंवा नसू पण शकतात. ओके. तर आता इथं मी इन जनरल ऑफ जनरल ऑफ मॅट्रिक्स लिहिलेलं आहे. तर याची डेफिनेशन कसं सांगतील पहा द अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. द अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स enclosed by a rectangular bracket by the order M/N. ह्याला काय म्हणतो आपण ऑर्डर असं म्हणतो. आता बा द अरेंजमेंट ऑफ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स enclosed by a rectangular bracket by the order M/N is called as matrix. तर आता ही जी ऑर्डर तुम्हाला सांगितली M/N. M मीन्स काय नंबर ऑफ रोज, N मीन्स काय नंबर ऑफ कॉलम्स. एखाद्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ते कसं आपण डिफाईन करत असतो त्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत आणि नंबर ऑफ कॉलम किती आहेत. तर समजा एक्झाम्पलमध्ये मी 4/3 किंवा 3/3 ऑर्डर लिहिली 3/3 अशी ऑर्डर लिहिली. त्या 3/3चं मिनिंग काय होऊ शकणं होत आहे 3/3चं मिनिंग तर त्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत 3 आहेत
आणि नंबर ऑफ कॉलम किती 3 आहेत. नंबर ऑफ रोज किती 3 आहेत आणि त्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ कॉलम किती 3 आहेत. तर फर्स्ट कन्सेप्ट लक्षात आला का पहा. द अरेंजमेंट ऑफ number of rows and number of columns enclosed by a rectangular bracket by the order m by n. Enclosed by rectangular bracket by the order m by n is called as काय मॅट्रिक्स. इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. आता विहर तुम्हाला सांगायची गरज नाही. m मीन्स काय नंबर ऑफ रोज, n मीन्स काय नंबर ऑफ कॉलम्स. नेक्स्ट जे मॅट्रिसेस आहे, मॅट्रिसेस जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. जितके काही कॅपिटल लेटर्स आहेत ABCD ह्या कॅपिटल लेटर्सनं तुम्ही काय करू शकता मॅट्रिसेसला डिनोट करू शकता. नंतर जे नंबर्स आहेत दॅट नंबर इज कॉल्ड एज काय एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स. त्याला तुम्ही एलिमेंट असं म्हणू शकता. एलिमेंट्स ऑफ ए मॅट्रिसेस आर जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. जर समजा तुम्हाला एखादं मॅट्रिक्स इन जनरल सांगायचं आहे तर तुम्ही जे काही तुम्ही एलिमेंट घेणार आहात मॅट्रिसेसमधले ते एलिमेंट कसे असले पाहिजे स्मॉल लेटर्समध्ये असले पाहिजे. कसे असले पाहिजे एलिमेंट्स स्मॉल लेटर्समध्ये असले पाहिजे. ओके म्हणजे द एलिमेंट ऑफ ए मॅट्रिसेस आर जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. द एलिमेंट ऑफ ए मॅट्रिसेस आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. नेक्स्ट आता एखादा मॅट्रिक्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे तर कुठला आपण ब्रॅकेट घेऊ शकतो. मी कुठले कुठले ब्रॅकेट्स आपण यूज करू शकतो. तर फर्स्ट ब्रॅकेट जो आहे तो आहे रेक्टँग्युलर ब्रॅकेट. हा आहे रेक्टँग्युलर ब्रॅकेट. इन जनरल आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट यूज करत असतो. इन जनरल आपण काय करत असतो रेक्टँग्युलर ब्रॅकेट यूज करत असतो. नंतर आहे हे तुम्ही कर्ली ब्रॅकेट्स सुद्धा यूज करू शकता. दिस इज अ कर्ली ब्रॅकेट्स. ह्याला काय म्हणू शकतो तुम्ही कर्ली ब्रॅकेट्स. दिस इज अ डबल बार ब्रॅकेट्स. ह्याला काय म्हणायचं डबल बार. दिसतात तुम्हाला हे डबल बार ब्रॅकेट्स. त्याच्यानंतर सिंपल ब्रॅकेट हे पण तुम्ही यूज करू शकता मॅट्रिसेससाठी. हे पण तुम्ही काय करू शकता यूज करू शकता. तर फर्स्ट जो कन्सेप्ट आहे मॅट्रिसेसचा तो लक्षात आला का पहा. अशा टाईपमध्ये आहे मॅट्रिसेस फर्स्ट कन्सेप्ट. नेक्स्ट पाहायचं आपल्याला टाईप्स ऑफ मॅट्रिसेस. नेक्स्ट का पाहायचं आपला टाईप्स ऑफ मॅट्रिसेस. नेक्स्ट पाहायचं आपला टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. तर फर्स्ट टाइप जो आहे फर्स्ट टाइप आहे. आता मला सांगा ह्याचे जे मॅट्रिसेसचे टाइप्स आहेत ते कसं आपल्याला म्हणजे डिफाईन करता येतील. आता मला सांगा हा जो आहे m बाय n. m मीन्स नंबर ऑफ रोज, n मीन्स नंबर ऑफ कॉलम. आता मला सांगा हे दोन्ही इक्वल राहू शकतात का. इक्वल राहू शकतात दोन्ही. असावंच असं नाही. असतील किंवा नसतील. आता इन जॉमेट्रीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. क्वाड्रिलॅटरलमध्ये स्क्वेअर म्हणजे काय रेक्टँगल म्हणजे काय. आता मला सांगा रेक्टँगलमध्ये काय असतं. रेक्टँगल असं असते बरोबर आहे. हे असं असते रेक्टँगल. स्क्वेअर कसा असणार आहे हा स्क्वेअर असतो. म्हणजे रेक्टँगलमध्ये जे अपोजिट साईड असतात ते इक्वल असतात. स्क्वेअरमध्ये कशा असतात ऑल साइड्स आर इक्वल किंवा कॉन्ग्रंट. आता दिस इज अ हॉरिझॉन्टल, दिस इज अ व्हर्टिकल. दोन्ही इक्वल आहेत म्हणजे स्क्वेअर. दिस इज अ हॉरिझॉन्टल, दिस इज अ व्हर्टिकल. दोन्ही इक्वल आहेत का नाहीत म्हणजे काय रेक्टँगल. त्याच्यावरून मॅट्रिसेसचे टाइप्स पडलेले आहेत. म्हणजे मॅट्रिसेसचे टाइप्स तुम्ही फर्स्ट टाइप जो बघितलात तो तो आहे रेक्टँग्युलर मॅट्रिसेस. रेक्टँग्युलर मॅट्रिसेस.
रेक्टँग्युलर मॅट्रासेस. सेकंड जो आहे तो आहे स्क्वेअर मॅट्रासेस. स्क्वेअर मॅट्रासेस. स्क्वेअर मॅट्रासेस. आणि थर्ड जो आहे तो आहे नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स. नल मॅट्रासेस. फर्स्ट आहे रेक्टँग्युलर मॅट्रासेस, सेकंड आहे स्क्वेअर मॅट्रासेस, थर्ड आहे नल मॅट्रासेस. तर फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं मॅट्रासेसचे टाईप्स हे कशावरून पडू शकतात. हे दोन्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल हे इक्वल नाहीत. इक्वल नाहीत म्हणजे तो रेक्टँगल आहे म्हणून रेक्टँग्युलर मॅट्रासेस. आणि जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल इक्वल असणार आहे दॅट इज कॉल्ड एज काय स्क्वेअर मॅट्रासेस. इथं आपण कंडिशन पण इथं सांगू शकतो एम इज नॉट इक्वल टू एन. इथं काय एम इक्वल टू एन. आता सिंपल आहे. अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. एम इज नॉट इक्वल टू एन मीन्स काय. अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम that matrix is called as काय rectangular matrices. that matrices are called as काय rectangular matrices. एक्झाम्पल पहा आता. तर फर्स्ट तुम्हाला काय पाहिजे आता हे मेन 3 टाइप्स पडतात. रेक्टँग्युलर मॅट्रासेस, स्क्वेअर मॅट्रासेस आणि नल मॅट्रासेस. तर फर्स्ट आपण रेक्टँग्युलर मॅट्रासेस तुम्हाला मी सांगितलं अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू काय नंबर ऑफ कॉलम्स. दॅट मॅट्रासेस आर कॉल्ड एज काय रेक्टँग्युलर मॅट्रासेस. एक्झाम्पल ए इक्वल टू आपण हे -1 -1 3 हे 2 4 हे 5 हे एक एक्झाम्पल घेतलं आपण. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण -1 2 3 4 5 6 हा एक एक्झाम्पल घेतलं. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या 1 -1 हे 2. आता मला सांगा हे जे एक्झाम्पल्स आहेत हे कुठल्या मॅट्रासेसचे एक्झाम्पल्स आहेत. रेक्टँग्युलर मॅट्रासेसचे एक्झाम्पल्स आहेत. रेक्टँग्युलर मॅट्रासेस म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू काय नंबर ऑफ कॉलम्स. दॅट मॅट्रासेस आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर मॅट्रासेस. त्याची ऑर्डर काय पहा. नंबर ऑफ रोज किती 2. फर्स्ट तुम्ही कधी पण नंबर ऑफ रो लिहायचे. कॉलम किती नंबर ऑफ कॉलम 3. आता मला सांगा नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम आहेत का. नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम म्हणून दिस इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. इथं पहा आता मला सांगा नंबर ऑफ रोज किती 3 आहेत. नंबर ऑफ कॉलम किती 2 आहेत. ह्याची ऑर्डर काय मग 3/2 आहे. मग नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम म्हणून दिस इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. इथं पहा नंबर ऑफ रोज किती नंबर ऑफ रो 3. नंबर ऑफ कॉलम किती आहे 1. तर हे कुठल्या टाईपचं झालं. दिस इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. दिस इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. ते हे एक्झाम्पल झाले रेक्टँग्युलर मॅट्रासेसचे. ओके. नेक्स्ट पाहायचं आपला स्क्वेअर मॅट्रासेस. अगेन रेक्टँग्युलरचे टाईप पडतात ते नंतर पाहू आपण. ह्या अगोदर एक्सप्लेन करू आपण. स्क्वेअर मॅट्रासेस. स्क्वेअर मॅट्रासेस मीन्स अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इक्वल टू काय नंबर ऑफ कॉलम्स. अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इक्वल टू काय नंबर ऑफ कॉलम. दॅट मॅट्रासेस आर कॉल्ड एज काय स्क्वेअर मॅट्रासेस. इथं कंडिशन काय मस्ट आहे
नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असलेच पाहिजे. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो त्याला स्क्वेअर मॅट्रिसेस असं म्हणू शकतो. तर स्क्वेअर मॅट्रिसेसमध्ये आपण एक 2x2चं स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊ शकतो, आपण 3x3चं पण घेऊ शकतो. आपल्या जे सिलेबसला आहे एक्झाम्पल पहा. फर्स्ट ए इक्वल टू हे -1 2 3 4 हे एक्झाम्पल घेतलं. बी इक्वल टू -1 2 3 4 1 0 2 3 4 आपण 2 एक्झाम्पल घेतले. का स्क्वेअर मॅट्रिसेस आहे म्हणजे काय, एक तर 2x2 ऑर्डरचा असणार आहे किंवा 3x3 ऑर्डरचा असणार आहे. आता मस्ट काय, अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. आता चेक करूया आपण, हे नंबर ऑफ रो किती 2, नंबर ऑफ कॉलम किती 2, नंबर ऑफ रोज किती 2, नंबर ऑफ कॉलम किती 2. मला सांगा नंबर ऑफ रो इक्वल टू काय, नंबर ऑफ कॉलम. ज्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम हे सेम असतात किंवा इक्वल असतात त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. बरोबर आहे. तर 2x2 ऑर्डर आहे, बरोबर आहे. आता सेकंड एक्झाम्पल पहा. नंबर ऑफ रोज किती 3, नंबर ऑफ कॉलम किती 3, नंबर ऑफ रो किती 3, नंबर ऑफ कॉलम किती 3. म्हणजे अ मॅट्रिक्स इन विच number of row and number of columns are equal, then the matrices are called as काय, स्क्वेअर मॅट्रिसेस किंवा ह्याला काय म्हणू शकतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. तर हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्सचा कन्सेप्ट. अगेन स्क्वेअर मॅट्रिसेसचे टाइप्स पडतात ते आपण नंतर पाहू. नेक्स्ट आहे नल मॅट्रिसेस. हा जो नल मॅट्रिसेस आहे तो सिंपल आहे. एव्हरी एलिमेंट इन द मॅट्रिक्स इज 0. नल मॅट्रिक्स सिंपल आहे. कुठला पण मॅट्रिक्स घ्या, कुठल्या पण ऑर्डरचा, सिंपल काय, नल मॅट्रिसेस. एव्हरी एलिमेंट इन द मॅट्रिसेस आर 0. आपल्याला मग काहीच माहित नाही, ऑल एलिमेंट्स कशा असले पाहिजे 0 आहेत. 0 आहेत का चेक करायचं. 0 असतील तर त्याला काय म्हणायचं आपण नल मॅट्रिसेस म्हणायचं. 0 आहेत का ते चेक करा, तर त्याला काय म्हणायचं आपण नल मॅट्रिक्स. तर हे मॅट्रिसेसचे मेन 3 टाइप्स. त्याच्यानंतर आपण अगेन टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पाहू, म्हणजे रेक्टँग्युलर मॅट्रिसेस टाइप पाहता येईल आपल्याला. अगेन रेक्टँग्युलर मॅट्रिसेसचे टाइप्स. तर फर्स्ट जो टाइप आहे तो आहे रो मॅट्रिक्स. फर्स्ट काय आहे रो मॅट्रिक्स. फर्स्ट आहे रो मॅट्रिक्स. सेकंड जो आहे दिस इज अ कॉलम मॅट्रिक्स. सेकंड काय असणार आहे, कॉलम मॅट्रिक्स असणार आहे, कॉलम मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स मीन्स कंटेनिंग अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन रो and many columns, that is called as काय रो मॅट्रिक्स. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, आपण पा ओनली वन रो. हे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता किंवा बी इक्वल टू हे पण सांगू शकता किंवा सी इक्वल टू सिम्पली 1 बी घेऊ शकता तुम्ही. मला काय म्हणायचं फक्त रो मॅट्रिक्स मीन्स काय, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन रो अँड मेनी कॉलम्स. इथं मला चेक करा, तुम्ही इथं चेक करा की नंबर ऑफ रो किती 1, नंबर ऑफ कॉलम किती 3. इथं नंबर ऑफ रो किती 1, नंबर ऑफ कॉलम किती 2. ह्याचे नंबर ऑफ रो किती आहे
1. नंबर ऑफ कॉलम किती आहे 1 आहे. फक्त मला काय चेक करायचे आहे, नंबर ऑफ रो किती असले पाहिजे इक्वल टू 1 असलं पाहिजे. तर त्यावेळेस त्याला काय म्हणू शकतो आपण, रो मॅट्रिक्स म्हणू शकतो. सिंपल आहे, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली 1 रो अँड मेनी कॉलम्स, दॅट मॅट्रिक्स इज कॉल्ड एज काय, रो मॅट्रिक्स. सेकंड जो आहे कॉलम मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली 1 कॉलम अँड मेनी रोज, ओनली 1 कॉलम अँड मेनी रोज. एक्झाम्पल, असं पण लिहू शकतात सिम्पली. हे पण काय कॉलम मॅट्रिक्सचे एक्झाम्पल होऊ शकतो. तर हे झालं आपलं रेक्टँग्युलर मॅट्रिसेसचे टाईप्स. रेक्टँग्युलर मॅट्रिसेसचे टाईप्स किती टाईप्स आहेत मग, एक रो मॅट्रिक्स आहे, एक काय कॉलम मॅट्रिक्स, त्याचे एक्झाम्पल्स. आता नेक्स्ट आहे कन्सेप्ट स्क्वेअर मॅट्रिसेसचे टाईप्स. अगेन मॅट्रिसेस टाईप पडतात स्क्वेअर मॅट्रिसेसचे. तर स्क्वेअर मॅट्रिक्स हा कन्सेप्ट पाहिला आपण. आपल्याला पाहायचं आता स्क्वेअर मॅट्रिसेसचे टाईप्स. स्क्वेअर मॅट्रिसेस, आता जे काही मॅट्रिसेस टाईप्स आहेत, तो फर्स्ट जो टाईप आहे, तो फर्स्ट टाईप काय, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिसेस किंवा डायगोनल मॅट्रिक्स. मी फर्स्ट एक्झाम्पल लिहितो, त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. फर्स्ट काय पहा, दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, आणखी एक घेऊ शकतो आपण. आता हा झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. ह्याची ऑर्डर किती आहे 3x3 आहे. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ह्याची ऑर्डर किती आहे 2x2 आहे. हा स्क्वेअर मॅट्रिक्स, ह्याची ऑर्डर किती आहे 3x3. हा स्क्वेअर मॅट्रिक्स, ह्याची ऑर्डर किती आहे 2x2. आता मला सांगा डायगोनल मॅट्रिक्स. आता ह्या मॅट्रिक्समध्ये हा डायगोनल आहे आणि हे जे आहेत हे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत. हे काय आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट्स. हे काय आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट्स. आता याची डिफरन्स कसं सांगता येईल आपला, डायगोनल मॅट्रिक्स मीन्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिसेसचे जितके टाईप्स आहेत ते ऑल टाईप्स हे पहिल्यांदा काय असले पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असले पाहिजे. म्हणजे अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डायगोनल एलिमेंट इज प्रेझेंट अँड नॉन डायगोनल एलिमेंट इज इक्वल टू 0. म्हणजे डायगोनल जे एलिमेंट आहेत ते कसे असले पाहिजे, प्रेझेंट असले पाहिजे, आणि नॉन डायगोनल एलिमेंट इज इक्वल टू काय 0. दॅट मॅट्रिसेस आर कॉल्ड एज काय, डायगोनल मॅट्रिक्स. दॅट मॅट्रिक्स इज कॉल्ड एज काय, डायगोनल मॅट्रिक्स. किती सिंपल आहे. आता मला सांगा, आता हा 2x2 चा ऑर्डरचा आहे. या 2x2 ऑर्डरमध्ये जो डायगोनल आहे तो हा आहे. डायगोनल काय आहे, हा आहे. ए बी एलिमेंट्स आहेत. डायगोनल एलिमेंट कसे असले पाहिजे मग, प्रेझेंट असले पाहिजे, आणि नॉन डायगोनल एलिमेंट कसे असले पाहिजे, 0 असले पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज काय, डायगोनल मॅट्रिक्स. दॅट इज कॉल्ड एज काय, डायगोनल मॅट्रिक्स. दॅट इज कॉल्ड एज काय,